न बदलणाऱ्या गोष्टी. थोड्याशा गोष्टी ज्या असतात त्या कधीही बदलत नाहीत. सुष्टांचं सुष्टपण, दुष्टांचं दुष्टपण कधी फार असं बदलत नाही. थोडासा काही ते त्यामध्ये बदल झाला तर झाला. अगदी देवाधिक झाले, संत झाले, त्यांच्या सांगण्यानं सुद्धा समाज फारसा काही बदलत नसतो. हे काय फार मोठं तात्विक म्हणून विचार करायचं कारण नाही. आपल्या समोर शिंपीदादा असतात, त्यांच्याकडे आपण कपडे शिवायला टाकतो. त्यांनी जर वेळेवर कपडे दिले तर तुम्ही फारच नशिबान समजायचं. त्या तारखेला आपण ती चिठ्ठी घेऊन जातो, त्याच्यावर त्यांनी त्या कपड्याचा तुकडा स्टेपलरने लावलेला असतो. हो, आज देणार होता कपडा, द्या की, शिवून झाला काय? हो झालंच आहे, जरा इस्त्री राहिले. कधी कधी म्हणतात जरा काजं करायचं राहिलं, कधी बटणं लावायचे तर राहिलीत. म्हणजे काहीतरी राहिलेलंच असतं. जरा तासाभराने यावं. तासाभराने गेलं, हां आता पोरगा गेला, येईल म्हणतं, 10 मिनटं बसा. मग 10 मिनटाची 20-25 मिनटं झाली, मग एकदाचा तो पोरगा येतो आणि आपल्या हातामध्ये तो कपडा पडतो. वेगवेगळे व्यावसायिक लोक असतात, ते पण अशा तारखा देत असतात, ह्या तारखेला होईल आणि मग कधीतरी ते काम पूर्ण होतं. ऑफिसमध्ये गेलं तर काय विचारू नका, सोमवारी या सोमवारी गेलं तर गुरुवारी निश्चित होईल म्हणतात. असं करत करत कधीतरी आपला नंबर लागायचा. कधी म्हणतात तुमचा अर्जच हरवला, आता त्याची कॉपी द्या आम्हाला. मग कोण म्हणतं अहो तो ओरिजिनल तुमच्याकडे दिला, कॉपी कुठे आहे आमच्याकडं? आता कॉपी नाही, बरं मग आता नवीन लिहून द्या म्हण. मग नवीन अर्ज लिहून द्यायचा आणि मग कधीतरी ते काम व्हायचं. पण निसर्ग मात्र अजिबात बदलत नाही. त्याची कामं सगळे नेहमीप्रमाणे ठरलेले असतात. पावसाळा जरा कधी इकडं तिकडं झाला तरी ज्या झाडांना फुलं त्या मोसमामध्ये यायची ते आपोआप येतच राहतात. सगळ्या एकाच प्रकारच्या झाडांना एकाच वेळेला मोहर येतो, एकाच वेळेला त्यांची पानं गळून जातात, एकाच वेळेला त्यांची फुलं येतात. कोकिळा ओरडायला लागते बरोबर त्यांच्या सीझनमध्ये आणि सगळीकडं एकदम त्या कोकिळांचं ओरडणं ऐकू येतं. त्यामुळं निसर्ग हाच न बदलणारा एक देव आहे असं समजावं.